खेळाडू पुन्हा एकदा पाटील संघाच्या संघाचा रिक्त असले परत त्याला प्रत्युत्तर रुपेश पाटील शिवशंभू वालोटी संघाचा 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला रुपेश पाटील पाहणी करते अनुभव खेळाडू आहे पुष्कळशा सामन्याचा अनुभव रुपेश पाटील याच्याकडे एक चांगला खेळाडू पंचकृषी नावाजलेला खेळाडू आहे रुपेश त्याच्यापुढे नवोदित खेळाडूचा भांडा असेल संघर्ष मजगाव संघ त्याला प्रत्युत्तर पाटील चांगले प्रयत्न मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र पहा चांगली कव्हर पकड केलेली आहे वालोटी संघाच्या खेळाडूंनी चालू सामन्यानंतर होणारा सामना जय बजरंग खार मजगाव विरुद्ध शिवशंभू वालवटी क त्यानंतर होणारा सामना श्री गणेश वाकीचा पारा मजगाव विरुद्ध बालमित्र नवीन मजगाव ब चालू सामन्यानंतर होणारा सामना जय बजरंग खार मजगाव विरुद्ध शिवशंभू वालवटी ब त्यानंतर होणारा सामना श्री गणेश वाकीचा पारा मजगाव विरुद्ध बालमित्र नवीन मजगाव ब त्यानंतर होणारा सामना संघर्ष मजगाव विरुद्ध श्री कृपा नागेश्वर नगर आदिवासी वाडी चालू सामना संघर्ष मजगाव विरुद्ध शिवशंभू वालवटी यांच्या विरुद्ध चालू आहे मजबूत श्रेष्ठ असलेला असा 4 नंबर बॉडी परिधान केला खेळाडू संघर्ष संघाकडून आता मात्र त्याची पकड होते पुन्हा एकदा रुपेश पाटील वालवडी संघाकडनं चढाई करून गेला तर संघर्ष मजगाव संघाकडे सुंदर सुंदररित्या मला वाटते त्याची पकड झाली आहे यशस्वीरित्या पकड बघायला मिळते ती संघर्ष मजगाव संघाकडनं त्याला प्रतिउत्तर म्हणून संघर्ष मजगाव संघाचा 9 नंबर बॉडी परिधान केला खेळाडू शिवशंभू कन्स्ट्रक्शनचे मालक जनार्दन दिवेकर पुढे मोरेगावचे जनार्दन दिवेकर पुढे असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन बसा आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे शिवशंभू कन्स्ट्रक्शन मोरे जनार्दन दिवेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे मंडळ त्यांचं सत्तेचे आहे धन्यवाद धन्यवाद कुठे असाल तर कृपया आम्ही त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे कुठे असाल तर कृपया समालोचन करून येऊन बसा विनायक चेवले मजबूत श्रेष्ठ लाभला विनायक चेवले पाहूया आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय आणि आता मात्र विनायक चेवले पकड पुन्हा एकदा शिवशंभू वालोडी संघाचा एक खेळाडू चढाई करतोय संघर्ष संघाच्या बाजूने
जनार्दन दिवेकर यांच्या मंडळाच्या वतीने पुष्पांजली स्वागत करते मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोयर. धन्यवाद जनार्दन साहेब, तुम्ही आले आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुढे आता विवेक काबूकर चढाई करते वालवडी संघाच्या बाजूने, त्याच्याकडे 5 क्षेत्ररक्षक वालवडी संघाचे. पाहूया तेवढे सावध वालवडी संघाचे खेळाडू. आता मात्र रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर रुपेश पाटील वालवडी संघाचा. रुपेश जुना जाणता खेळाडू, भरपूरच्या सामन्यांचा अनुभव असलेला रुपेश चढाई करतोय आणि चुंद अशी भाग पाहूया उंच एवढी मारून रुपेश पाटील आणि एक खेळाडू मध्यरक्षकाला टिपलेला आहे. पुन्हा एकदा मागच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले होते तोच, आणि आता मात्र सुंदर पकड वालवडी संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा रुपेश पाटील यांनी मागच्या चढाईमध्ये खेळाडू बाद केला होता तोच रुपेश आता पुन्हा एकदा संघर्ष मजगाव संघाच्या बाजूने चढाई करतोय. आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात त्याने आत पाहूया. आता मात्र रिक्त असते परत. मध्यानंतर सामना चालू होतोय. विश्रांतीपर्यंत शिवशंभू वालवडी संघाकडे 11 गुणाची आघाडी होती, तर 11 गुणा पिछाडीवर होता तो संघर्ष मजगाव संघ. पुन्हा एकदा मध्यानंतर प्रथम चढाई करून आले तर रुपेश पाटील, जुना जाणता असा खेळाडू रुपेश पाटील स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात पदकलित्य खेळतोय. चपळ चढाची आणि आता मात्र मला वाटतं त्याची पकड, सुंदर पकड केली आहे संघाच्या मजगावच्या संघाच्या खेळाडूने. पुन्हा एकदा रोशन गिणेकर चपल चाणाक्ष स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात. पाहूया काय करतात आपल्या संघ. आता मला वाटतं त्याच्या चांगले प्रयत्न होते पण मात्र ते सफल झाले नाही आणि त्याची पकड झाली आहे ती वालवडी संघाकडनं. सुंदर प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा वालवडी संघाचे सातारकर पाहूया त्यांच्या पुढे 2-2-2 अशी साखळी आणि आता मात्र रिक्त असते परत संघर्ष मजगाव. संचित पाकेंनी पकड केल्याबद्दल त्यांना 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संदीप पायदे यांच्याकडनं संचित पाके यांना 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यापुढील सामना जय बजरंग खारमतगाव अ विरुद्ध शिवशंभू वालवडी ब. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे असताना 11 गुणांचा आघाडी आहे वालवडी संघाकडे. याची संघर्ष संघाने नोंद घ्या. चला पुढील सामन्यासाठी तयारी करा. जय बजरंग खारमतगाव अ विरुद्ध शिवशंभू वालवडी ब. सुंदर पकड. चला 10 गुणांची आघाडी झाली, जास्त नाही. पुन्हा एकदा रुपेश पाटील जुना जाणता खेळाडू, पुष्कळच्या सामन्याचा अनुभव असलेला त्याच्याकडं. संचित पाके याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे अभिजित तांबडकर यांच्याकडून. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. प्रयत्न करतोय, एकाकी झुंज देतो आपल्या संघासाठी. हात मारून गडी बाहेर आणि मला वाटते आता यशस्वीरित्या रोशन यांनी 1 गुण पटकावलेला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वालवडी संघाकडनं मागचा यशस्वी चढाई पण तो बोनस मारत. आता मात्र
त्याची पकड झाली आहे. रुपेश पाटील यांची विधान परिषद धरण्यात आणि आता मात्र मला वाटतं रुपेश म्हात्रे यांची सुंदर पकड केली आहे. सुंदर पकड दोन्ही संघाकडून आपल्याला पकडा बघायला मिळत आहेत. चांगले प्रयत्न करते संघर्ष मतदार संघ. का आणि जेवढी यांची पकड झाली आहे. अशा प्रकारे मजबूत स्थितीत होत चाललेला हा शिवशंभू वालवडी संघ बुक कोणाकडे असेल निश्चित पुढील सामना जय बजरंग खार मजगाव विरुद्ध शिवशंभू वालवटी ब. या पुढील सामना आम्ही तुम्हाला 1 तास अगोदर पुकार केलेला आहे, त्यामुळे उशीर करू नका. या पुढील सामना जय बजरंग खार मजगाव विरुद्ध शिवशंभू वालवटी ब.